जाऊयात मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झालेली आहे। तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय सोलापूरमधून, ज्या ठिकाणी अनेक मराठा आंदोलक जमल्याचं पाहायला मिळतंय। शांतता रॅलीची सुरुवात ही सोलापूरमधून आज होते आहे। मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये या शांतता रॅलीची सुरुवात झाली आहे। आपण सोलापूरमधून ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। सोबतच नागरिकांची प्रचंड गर्दी आपण पाहू शकतोय। हातात भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी जे मराठा आंदोलक आहेत ते एकवटलेले आहेत। शांतता रॅलीची सुरुवात ही आज सोलापूरमधून होणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि त्या संदर्भातली आपण सध्या लाईव्ह दृश्य पाहू शकतो। आपण पाहू शकतो हातात भगवे झेंडे घेऊन, भगव्या टोप्या परिधान करून अनेक जे नागरिक आहेत, अनेक मराठा आंदोलक आहेत ते एकवटलेले आहेत। भव्य अशी ही गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। तर सोलापुरातून मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीची ही सुरुवात होते। आपण सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय। मनोज जरांगे पाटील आपल्याला दिसतायत, त्यांना भव्य असा पुष्पहार अर्पण करून त्यांचं जल्लोषात स्वागत मराठा आंदोलकांकडून सध्या केलं जातंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम दिसतायत आणि त्यासाठी ही शांतता रॅली त्यांच्याकडून या शांतता रॅलीची सुरुवात करण्यात आली। सोलापुरातून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि आपण एक गर्दी सध्या पाहू शकतोय। प्रचंड प्रमाणात नागरिक, मराठा आंदोलक एकवटलेले आहेत आणि जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भव्य असा पुष्पहार त्यांना जेसीबीच्या सहाय्याने घातला जातोय। सोबतच अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते हातात भगवे झेंडे घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करताना पाहायला मिळतात। एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला या सोलापुरातून पाहायला मिळतो। सोलापूरमधून जे अनेक नागरिक सुद्धा आहेत, सोलापूरकडून सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। विरोधी पक्षातले सुद्धा आणि आपलं लेकरू आहे मनोज जरांगे पाटील उघडं पाडायचं काम सरकार करायला लागले, षडयंत्र करायला लागले, मला बदनाम करायला लागले। तर मनोज जरांगे पाटलाला आपल्या लेकराला उघडं पडू द्यायचं नाही हे मराठ्यांना ठाम ठरवलेलं आहे। त्यामुळे मराठा समाज उचळ जातवान खानदानी अवलाद मराठ्यांची आता घरी नाही बसू शकत, बहाणे नाही सांगू शकत। आणि खानदान जातवान मराठा आता विरोध करणाऱ्या पक्षाच्या नेत्याच्या बाजूने राहू शकत नाही, पक्षात बी आता राहू शकत नाही। कारण पक्षाचा नेता मोठा करायचा का जात आणि आपले जातीचे पोरं मोठे करायचे हे मराठ्यांनी ठरवलं आहे। आता पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा नाही करायचा, तर आपला पोरगा आणि आपली जात मोठी करायची हे मराठ्यांनी आता ठरवलं। मनोज जरांगे पाटील, कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, मराठी, सोलापूर। सोलापूरकर म्हणा किंवा जे मराठा आंदोलक आहेत या ठिकाणी एकवटलेले आहेत। जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। खरं तर आम्हाला राजकारणात ढकलू नका, नाहीतर तुमचे खूप हाल होतील असा इशारा जरांगे पाटील यांनी थेट सत्ताधाऱ्यांना दिला होता। त्यानंतर सोलापुरातून या शांतता रॅलीला ते सुरुवात करतायत। आपण पाहू शकतो एक मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, मोठा पाठिंबा आपल्याला मनोज जरांगे पाटील यांना देताना अनेक नागरिक दिसतायत। आणि आपण ही त्यांच्या स्वागताची दृश्य पाहू शकतो। भव्य असा पुष्पहार
घालून त्यांचं स्वागत केलं गेलं। सोलापुरातून ही लाईव्ह दृश्य। आजपासून जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होते। सोलापूरमधून या रॅलीची सुरुवात केली जाते। तर मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत आणि सरकारने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, नाहीतर आम्ही राजकारणात उतरू असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलेला होता। आणि त्यानंतरही सोलापुरातून त्यांच्या रॅलीची सुरुवात केली जाते। भव्य असा प्रतिसाद आपण पाहू शकतो। अनेक मराठा आंदोलक या ठिकाणी एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। सोबतच मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी मराठा आंदोलकांनी केलेलं आहे। आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहू शकतो। हातात भगवे झेंडे घेऊन, भगव्या टोप्या परिधान करून जे नागरिक आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर शांततेत आंदोलन करण्याचा, शांततेमध्ये ही रॅली काढण्याचा निर्धार आणि तशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि तीच दृश्य आपण सध्या सोलापूरमधून पाहू शकतो।